एक अवांतर धाव, या अवांतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. सलामीची जोडी आपण पाहिली, शरद आणि विजय. विजय मात्र इथे मात्र फटका चांगला आहे, मनगटी ताकदीचा वापर, परंतु थोड्याशा कॅलरीज मात्र कमी पडला. अजून एक धक्का लागलाय. या ठिकाणी मात्र संघ आपण पाहतोय चाफेवाडी खारघर या टीम. इथे मात्र ब्लॅक होल मध्ये चेंडू फेकला होता. बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही. या ठिकाणी मात्र आउटफील्ड थोडासा खराब असल्यामुळे या ठिकाणी दुसरीचा मानस होता, परंतु धाडस केलं नाहीये आणि सिंगल आली. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 7 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर थोडासा अडचणीत सापडलाय चाफेवाडी हा संघ. खारघर चाफेवाडी निश्चितच या संघाचा विचार केला तर 2 गडी आतापर्यंत बाद झालेत ते खारघर चाफेवाडी या टीमचे. तर याच दरम्यान पदाधिकारी अंकुश चिडे साहेबांचं सुद्धा आगमन झालं. या आपण व्यासपीठावर आपला सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र अक्षरशः खोदून काढलाय. हेलिकॉप्टर शॉटची आठवण करून देणारा हा फटका आणि इथून मात्र खराब पैकी, परंतु या ठिकाणी तू मै पाहायला मिळालं. सिंगल आली. सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर 8 धावा धावफलकावर लावल्या जातात. आतापर्यंत विचार केला तर अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे ती चिखलोली टीमची. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज सतीश स्वतः संघनायक आहे आणि ज्या वेळेला या ठिकाणी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल आउटापार. 4 धावा. मात्र सतीश मेंगाळने सांगितलेलं की आम्ही 4 षटकामध्ये 40 धावांपर्यंत रोखण्याचा जरूर प्रयत्न करू या खारघर पणसवाडी या टीमला, परंतु त्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत तरी राहिली आहे. इथे मात्र चेंडू नो आहे. नो चेंडू हाईट फॅक्टरचा नो. पंच श्रीपत कडाले आम्हाला दर्शवतायत हा चेंडू नो आहे. असोसिएशन मान्यता प्राप्त पंच आहेत. 1+1 अशा 2 धावा मिळतील. या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिला षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या त्या बाळानं. अतिशय चांगली गोलंदाजी केली होती बाळानं, परंतु त्याच्या
नंतर मात्र या ठिकाणी मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण संघनायक संघाचा सरसेनापती सतीश मेंगाळ. या ठिकाणी सामना आपण पाहतोय तिसरा सामना. एका बाजूने अंबरनाथ विभागातील चिखलोली हा संघ तर त्यांना फाईट करण्यासाठी खारघर विभागातील दूरवरचा अंतर कापून आला हा संघ आणि इथून मात्र वन बॉल सीमा रेषा पार आहे तोय चौकार. ते 18 धावा धावपलकावर लावल्या जातात. या ठिकाणी मात्र थोडासा महागडा ठरलाय सतीश मेंगाळ. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. झेल खूप महत्वाचा आणि या ठिकाणी मात्र झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. या ठिकाणी धक्का लागलाय तिसरा खारघर पणसवाडी या टीमला. डीजे मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय जगनला जगदीश. संघाची धावसंख्या धावफलकावर 18 वर थांबले. इथे मात्र काहीतरी आगळं वेगळं करायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक दुसरं संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 18 धावा. पुढील होणारा सामना धामणी जयवंत विपक्ष चिंचवली ब. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पहिलं सत्र संपन्न झाल्यानंतर आपण लगेच नाणेफेकी करणार आहोत. धामणी जयवंत विपक्ष चिंचवली ब या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा. 3 गडी बाद 18. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नरेश. तर याच दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत खरडचे सदस्य आदरणीय जयवंत खैर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. साहेब या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या जयवंत खैरे या आपण व्यासपीठावर. संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नरेश. अवंतर धाव. अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. पंचांनी हेरला. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू अवंतर घोषित केला. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय श्रीपत कडाळी. इथे मात्र डॉट चेंडू. इथे मात्र फटका फसलाय. त्या ठिकाणी सोपा झेल टिपलाय. रवी हिरवे होते त्या ठिकाणी. अतिशय चांगला झेल टिपला आणि इथून मात्र
अजून एक फलंदाज बाद झालाय, तो खारघर पणसवाडी या टीमचा. वाडी जिल्हा परिषद गणाचे इच्छुक उमेदवार किरण शेठ राऊत यांच्याकडनं 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण भरतला पाहतोय. इथे मात्र लाईन पाहावी लागेल, लाईन मात्र चुकीची आहे. अवंतर धाव मिळाली. अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 20 धावा. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज आपण नरेशला पाहतोय, तर फलंदाज भरत आणि जगदीश ही जोडी मात्र खेळपट्टीवर आहे. जगदीशचा विचार केला तर संघासाठी अजूनही योगदान दिलं नाहीये. इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वाट पाहिली चेंडूवर येण्याची, सिंगल मिळेल. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 21 धावा. शांत वातावरणामध्ये आमदार चषक 2026 ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य जयवंत खैर, तुमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत 21 धावा आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कौतुक करेन मी नरेश, अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे नरेशनं. 2 जरूर अवांतर धावा दिल्यात, परंतु गोलंदाजीचा अतिशय चांगली केली आहे. 3 धावा फक्त खर्च केल्यात आणि इथे मात्र नशिबाचा चौकार मी म्हणेन. 4+1 पंजा. तर दीपेश शेठ गायकर यांच्याकडनं तर या ठिकाणी मात्र षटक संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 4 गडी बाद 26 धावा. तर या ठिकाणी मात्र कुशुली गावातील खेळाडूंना, संघ मालकांना सूचना आहे, विनंती आहे की आपली दरवर्षीप्रमाणे होणारी होळीच्या सणानिमित्त आपली जी अंडरमची KPL कुशुली प्रीमियर लीग होते ती या ठिकाणी होणार आहे. त्याचे फॉर्म आपण आणलेले आहेत. निश्चितच आपण ते फॉर्म उद्या वाटणार आहोत, याची नोंद घ्यायची आहे. आणि संघमालक आपण सुद्धा तयार राहायचं आहे टीमा घेण्यासाठी. निश्चितच त्यानंतरचा जो काही निर्णय असेल तो आपण कळवूच. खेळाडूंचा लिलाव कसा करायचा, त्याच्यानंतर संघमालक कोण कोण असतील ते निश्चितच आपण त्या विषयावर चर्चा करू. मात्र उद्या आपण या ठिकाणी ठीक 8 वाजता सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. 8 वाजता आपण ते फॉर्म या ठिकाणी मात्र वाटप करणार आहोत. चला घेऊन चलतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र आपण सामना पाहतोय. एका बाजूने खारघर चापेवाडी विपक्षा चिखलोली ठाकूरपाडा या 2 संघामध्ये थंग युद्ध आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज, फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला संबोधलं जातं तो रवी हिरवे. निश्चितच ओपियन दिलं होतं
ते सतीश मेंगाळनं, कारण आमचा चौथा गोलंदाज निश्चितच रवी हिरवे असेल, जो दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे, या गोलंदाजामध्ये आहे. पाहूया या ठिकाणी मात्र तशा प्रकारची गोलंदाजी करेल का, की डावखुरा हाताचा फलंदाज आपण पाहतोय भरत काहीतरी कमाल करेल का, कारण संघ थोडासा अडचणीत जरूर आहे, परंतु 26 धावा एका बाजूने धावा बनल्यात सुद्धा आणि दुसऱ्या बाजूने विकेट सुद्धा पडल्यात या खारघर पणसवाडी टीमचे. इथे मात्र फटका चांगला आहे, अतिशय चांगला फटका, चेंडू जाईल आउटाबार, षटकार. या ठिकाणी चिंचवली बी संघाचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे आणि दामणी संघाचा सुद्धा आलेला आहे. बसायचं आपण, प्रथम सत्र संपन्न झाल्यानंतर लगेच आपण नाणेफेकी करू. धन्यवाद, दिलेल्या वेळेत आपण हजर आहात त्याबद्दल तुमचं दोनही संघांचं आणि सर्वच संघांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. इथे मात्र चेंडू चांगला आहे, जरूर माझ्या पहिल्या चेंडूवर षटकार आला असेल तरी मी कमजोर नाहीये, हे मात्र रवीने दाखवून दिलं. लगेच कमबॅक केलं, कमबॅक कसं असावं ते मात्र गोलंदाजाने आतापर्यंत तरी दाखवून दिलंय. एक षटकार आल्यानंतर जरूर भरतचा कॉन्फिडन्स वाढला असेल, परंतु त्यानंतर डॉट चेंडू खेळलाय. इथे मात्र त्याच रिजन मध्ये खेळायचं होतं, लाऊड अपील. पंचांनी मात्र अपील उचलून धरली आणि या ठिकाणी मात्र अजून एक धक्का लागलाय. भरत मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना धक्का क्रमांक लागला 5वा. मात्र चांगला झेल, तेवढीच खेळाडू वृत्ती दाखवली भारतनं. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत गेलाय, स्वतः रवी मात्र चेंडू पर्यंत पोहोचेल का, आणि इथे मात्र फायदा झाला. बाळा बसमा बॅटिंगला चांगला होता आणि इथून मात्र अजून एक फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केलाय डीजे. मी अगोदरच सांगितलं होतं की रवी दोन्ही बाजूने चेंडू वळवतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्याच्यानंतर 3 चेंडू त्याने डॉट फेकले. अंदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक नोंदवेल का, आणि हॅट्रिक साठी दीपेश गायकर यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज. इथे मात्र धावचीच्या स्वरूपात खराब फेकी, खराब, एकदम खराब फेकी. इथे मात्र 2 धावा मिळतील. या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावर 34 धावा. शेवटचा चेंडू, दोन्ही कर्णधार आमच्या समावेश जोडलेले आहेत. एका बाजूने विचार केला तर धामणी संघाचा संघनायक आहे आणि त्याच्या विरुद्ध खेळण्यासाठी चिंचवली बी संघाचा संघनायक आमच्या समावेश जोडलेला आहे. बॅटची हिडिंग एज, अजून एक धक्का आणि या ठिकाणी मात्र 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 34 धावा आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. या ठिकाणी मी विशाल शेठ गायकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. दोन्ही संघनायकांना विनंती आहे. विशाल शेठ गायकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली जाते. एका बाजूने धामणी संघ तर दुसऱ्या बाजूने चिंचवली, म्हणजे पनवेल विभागातील एक संघ आणि एक बदलापूर विभागातील
कॉल दिलाय चिंचवली संघाच्या, नाणेफेकी जिंकला. या ठिकाणी मात्र चिंचवली संघ काय निर्णय असेल? बॅटिंग फर्स्ट. प्रथम फलंदाजी कराल. 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना आपण किती धावा बनवाल? 50 ते 55. 50 ते 55 धावा बनवण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. तर कोणाकडनं जास्त अपेक्षा आहेत? सुरेश निरगुडा असेल, दशरथ असेल, संजय शीद असेल. निश्चितच सुरेश निरगुडा, दशरथ याच्याकडनं जास्त अपेक्षा असतील. निश्चितच आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी आमचे मित्र हरी वारगाडा हे सुद्धा आलेले आहेत. निश्चितच बसायचा एक चांगला गोलंदाज होता, परंतु नेतेने मात्र त्याच्यावर घाला घातला. नाणेफेकी हारलाय. प्रथम मात्र क्षेत्ररक्षण करायचं आहे. जर नाणेफेकी जिंकल्या असती तर तुझा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. निश्चितच क्षेत्ररक्षणच असतं. क्षेत्ररक्षणच वाट्याला आलाय. समोरच्या संघाने आम्ही फलंदाजी करताना 50+ धावा बनवू. आपण त्या संघाला किती धावांपर्यंत रोकाल? 30 ते 35 पर्यंत. निश्चितच 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. मग कोणते असे गोलंदाज आहेत की जे तुम्हाला चांगली गोलंदाजी करून देतील? नरेश आहे, संतोष आहे, रघुनाथ आहे आणि बाळराम आहे. निश्चितच नरेश, संतोष, बाळाराम यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील. शेवटचा प्रश्न, आयोजनाविषयी काय सांगशील? आयुष्य तर प्रत्येक वर्षी लय सुंदरच असं. धन्यवाद. या ठिकाणी मात्र कर्णधाराने ओपन दिलंय. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. आपण जर का पाहिलं गेल्या पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाल्याने पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना चापेवाडी टीमने बनवल्या गेल्या 34 धावा. 35 धावेचं लक्ष ठेवलं आहे. चिखलोली टीमला विनंती असेल आपली सलामीची जोड्या मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या. खऱ्या अर्थानं जवळपास वागसर आपण जर का विचार केला गेला हा तिसरा सामना आपण पाहतोय जो 35 या धावसंख्येपर्यंत राहिला गेला आहे. म्हणजे कुठे का होईना येणाऱ्या पुढच्या संघांना देखील सुवर्ण संधी राहील. कारण ज्या संघाचा हाय स्कोर राहील तो संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय होईल. म्हणजे पाहावं लागेल कोणत्या संघाचा हाय स्कोर राहील हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहील. कारण पहिला सामना आपण जर का पाहायला गेला लो स्कोरिंग राहिला, दुसरा सामना देखील लो स्कोरिंग आणि हा तिसरा सामना देखील लो स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे कुठे का होईना खेळपट्टी गोलंदाजाला मात्र फार चांगली साथ दे द्या. चला बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं आहे. जर का आपण जास्त वेळ खर्च केला तर आपल्याला देखील पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण 3 षटकं आपल्याला कंपल्सरी 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत आणि 4 षटकांसाठी आपल्याला मात्र 20 मिनिटाचा कालावधी दिला आहे. आणि इथून मात्र दोन्ही टीमसाठी तो नियम मात्र सारखा राहील. आपण पाहतो अतिशय चांगली स्पर्धा जे बोले कुशिवली आयोजित आमदार चषक 2026 एशिया अंतर दुसरं पर्व आपण पाहतोय. आणि पहिली रजनी आज उद्घाटनीय सोहळा पार पडला, त्या कारणास्तव सामने मात्र थोडेसे लेट झाले आपण पाहिलं गेल्या. आणि त्याच नंतर मात्र एक फार चांगल्या स्पर्धा आपल्या भेटीला आले गेले आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं आज देखील एक्स्ट्रा बॉलमधील एक संघ जे बोले कुशिवली 20 संघ मात्र क्वालिफाय झाला आपण पाहतो दुसऱ्या फेरीसाठी. आणि त्याचनंतर रेग्युलर बॉलला सुरुवात झाली. आपण जर का पाहिलं गेल्या 10 संघ आपले नशीब आजमावताना आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि फक्त एका संघाचा नशीब मात्र पूर्ण होईल, तो संघ मात्र टॉप 6 मध्ये मात्र दाखल होईल. मात्र आपण जर का ट्रॉफ्यामध्ये नजर फिरवल्या अतिशय चांगल्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहिलं गेल्या पाहता क्षणी प्रेमात पडतील एवढ्या चांगल्या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या. त्या पुरस्कर्त्यांचं देखील खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करेन, कारण फार चांगल्या या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केल्यात. कारण स्पर्धा देखील तेवढीच चांगली आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पॉवर प्लेच्या सर्कल आपण जर का पाहिलं गेल्या अतिशय चांगली LED लाइटिंग आपल्याला पाहायला मिळते. आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी वेळा असं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र याचं सर्व श्रेय जाईल जे बोले क्रिकेट संघ कुशिवल्या ज्याने घेतलेली अथाग मेहनत. चला स्पीडअप घ्यायचं आहे. इथून आपण जरी का पाहायला गेल्या पहिल्या पूर्वार्धामध्ये 34 बनल्यात, सेकंड हाफमध्ये 35 धावांचं टार्गेट सेट झालंय. आघाडीची जोडी स्ट्राईक आणते संघाचा प्रमुख ट्रम्प कार्ड ऑन स्ट्राईकवरती बाळा बसमा आणि त्याला साथ देईल फलंदाज आपण पाहतो यावेळेस जितेश. नो स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल संघाचा पहिला अस्त्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय भरत, ज्याने फार कमी कालावधीमध्ये आपण पाहतोय चापेवाडी टेनिस क्रिकेटवरती फार चांगली चाप सोडली. मात्र समोर देखील तेवढा चांगला फलंदाज द्या. पहिला चेंडू आनंद कार्पेंडा वाईटिश लॉंगॉन मध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण मिळेल, फक्त एक सिंगल धाव. सिंगलला मात्र डबाची सुरुवात झाली आपण पाहतोय. जबरदस्त सामना होईल यात मात्र शंका नाही. या जर का कमबॅकिंग गोलंदाजी राहिल्या तर 35 धावा देखील डिफेन्स होतील. मात्र त्यासाठी फार चांगला खेळ करावा लागेल चापेवाडी टीमला. अन्यथा जर का बॅटिंग चांगली राहिली तर चिखलोली संघ एकतर्फी सामना जिंकेल यात मात्र शंका नाही. या मात्र टेनिस क्रिकेट म्हटला
तर सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा टेनिस क्रिकेटचा खेळ सातत्यानं म्हटलं जातं. जोपर्यंत शेवटचा चेंडू खेळपट्टीवरती पडत नाही या तोपर्यंत क्रिकेटचे भविष्यवाणी करणं मात्र चुकीचं ठरलं जातं. मात्र यावेळेस पाहावं लागेल फटका सुंदर ऑन साइडला सर्कलचं रिंगण तोडला. गॅप भरपूर मोठी आहे. एक टप्पा घेत हा पहिला संघर्षाचा शानदार चौकार. जर का अशा रीतीने मोठे फटके आल्या तर मी नुकताच उल्लेख केला चिखलोली संघ एकतर्फी सामना जिंकेल. जर का चापेवाडी टीमला मॅच मध्ये रंग भरायचे असतील तर इथून मात्र प्रत्येक चेंडू समीकरण बदलेल अशा रीतीने फेकावं लागेल. जास्तीत जास्त डॉट चेंडू विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. गोलंदाज भरत राऊंड द विकेटना. यावेळेस फटका सुंदर आहे. ताकदीचा बेमिसाल वापर चेंडूला फेकून दिला. 6 धावांसाठी हा पहिला बिग हिट. पॉवर प्लेच्या मध्ये पॉवरफुल बॅटिंग केली जाते. जितेश इज ऑन फायर. मागच्या चेंडूवरती चौकार त्यानंतर मात्र हा षटकार आपण पाहिलाय आणि संघ जाऊन आपण पाहतोय सुसाट वेगाने तब्बल 11 अंकावरती 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि इथून मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण करत असताना पुन्हा एकदा मात्र फटका सुंदर ऑन साइडला लॉंग ऑन द क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक रुटेड झाली आणि यावेळेस डावकऱ्याचा फलंदाज बाळाबस मला आपण पाहतोय. आपण जरी का मागे वळून पाहायला गेला खऱ्या अर्थानं 2023-24 मध्ये अतिशय इन्फॉर्म मध्ये बाळाबसमाचा आम्ही खेळ अनेक स्पर्धेमध्ये पाहिला होता. मात्र त्यानंतर थोडंसं डाऊनफॉल आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तीच ओळख मैदानाच्या आतमध्ये पटवून देत असताना प्रेक्षक वर्गांची मन जिंकत असताना ठोकलाय हा पहिला ब्रँडेड षटकार बाळाबसमाच्या बॅटमधून. आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकत पंचांनी सांगितला षटक क्रमांक पहिलं देखील संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस सामना पूर्णपणे खुला झालाय. 24 धावा बनल्या गेल्यात. आता समीकरण सोपं राहिलंय. येणारे 18 चेंडू आणि गरज असेल फक्त आणि मध्ये पॉवरफुल बॅटिंग आपण पाहिले गेले. बाळा बसमा आणि जितेच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग राहिले गेल्या. तब्बल 24 धावा बनल्या गेल्या आणि खूप महाग गोलंदाजी भरतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि सामना एकतर्फी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. येणारे 18 चेंडू आणि तब्बल गरज असेल फक्त आणि फक्त 11 धावसंख्येची गरज. जर का इथून ही साजेदारी तोडण्यात यश आला जर का कमबॅकिंग षटक राहिला तर नक्की चांगली वापसी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दुसरं षटक चेक. तर याच दरम्यान या मॅचचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी अजय पाटील मॅन फ्रॉम करवले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि तसेच आमचे मित्र निवास राऊत मॅन फ्रॉम मांगरूळ स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. जयवंत कहेर या आपण स्टेजवर. मजा नाही रे इकडं, इकडं मजा आहे. नाच मंडळ
कंचा त्या भिवंडीचा आहे त्या नको. आमरेशपुरी आणि ओमपुरी. अरे वा अरे वा. आके ग्राउंडला नाचणार आहे का? अरे वा चालल. उलटा नाचा उलट. थँक्यू सो मच. आपण जर का पाहिले गेल्या सामन्यामध्ये लक्ष वेधू या 16 चेंडू आणि गरज असेल 7 धाव संख्येची या. सामना एकतर्फी क्या बाद्या. खडे खडे ऑन साइडला आपण पाहतोय ताकदीचा प्रचंड वापर. फेकून दिलाय 6 धावींसाठी जितेशच्या बॅट मधून हा बिग हिट षटकार. आणि एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मात्र पाहावं लागेल शेवटच्या मोमेंटला मात्र हा खराब थ्रो आणि इथून सामना जिंकलाय चिखलोली संघ. अभिनंदन. जबरदस्त खेळ राहिला आणि एकतर्फी फाईट करत असताना हा पहिला विजय संपादित केला जातोय. आपण पाहतोय परास्त केला आपण पाहतोय चापेवाडी टीमला. हार्ड लक.